म्हणजे स्थूल देह हा संघात आहे. कसा आहे हा? संघात झाला ना ते एक आहे. आणि आपण एक आहे. मग हे 25 तत्व हे मी नाहीत, माझे नाहीत, पंचमहाभूताचे. तसं आता सूक्ष्म देहाचं चिंतन चाललंय आता, की बाबा 5 ज्ञानेंद्रिय मी नाहीत, है ना? कारण एक-एक ज्ञानेंद्रिय इंद्रियाचं चिंतन केलं. कान आकाशाचा आहे, डोळा अग्नीचा आहे, नाक पृथ्वीचं आहे, जिव्हा पाण्याची आहे आणि त्वचा वायूची. तसंच कर्मेंद्रिय हात, पाय, वाणे, गुद, उपस्थ हे कशाचं आहे? पंचमहाभूत. याचं चिंतन झालं. 5 प्राण आहेत आपले. किती प्राण आहेत? 5. मुख्य प्राण हृदयामध्ये 21,600 वेळा श्वास आपले 24 तासात होते. बरं का? ते काम कोण करतं? प्राण मुख्य. प्राणाचंच प्राण नाव आहे. उदाहरण प्राण कुठं राहतो? कंठात. अन्न आणि पाणी वेगळं. त्याचं काम चालू आहे ना? व्यान पूर्ण शरीरात राहतो. सांध्याची हालचाल हे काम तो करतो. आपलं सामान कुठं राहतो? नाभीमध्ये राहतो. है ना? आणि तो काय करतो? अन्नाचा रस करतो, मनाला पाठवितो, सगळं पाठविण्याचं काम करतो तो. जसा बागेमध्ये माळी काम करतो ना, पाणी देतो ना, या दाण्यातून, त्या दाण्यातून, कुठं जिथं नाही पाणी तिथं पोहोचतो. तसं काम कोणाचं आहे? समान. अपान, मलमूत्र, अपान नावाचा प्राण मलमूत्र विसर्जन करतो. त्या प्राणाचं काम काय? 5 शरीरामध्ये बल निर्माण करणं. काय निर्माण केलं? शक्ती. हे आपण पाहिलं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर अंतःकरणाचे 2 भाग केले. मन आणि बुद्धी. है ना? मग आता 17 तत्वाचा काय झाला? सूक्ष्म देह. आणि त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये सात्विक भाव, आता हे तेच चिंतन सांगितलं ना आपल्याला. सात्विक, राजस, तामस 3 वृत्ती अंतःकरणामध्ये निर्माण होतात. सात्विक वृत्ती म्हणजे वैराग्य. वैराग्य निर्माण झालं ना तुम्हाला आता, म्हणजे सात्विक वृत्तीमध्ये येतं. की तुम्हाला संसार आवडना, घरदार आवडना, परमार्थ आवडायला. म्हणजे हा सात्विक वृत्ती झाली. पुन्हा परमार्थ आवडण्यासाठी शम म्हणजे इंद्रियाचा निग्रह, दम है ना, वासनेचा त्याग करणं, शम, दम, उपरती म्हणजे संसारापासून वळत वृत्ती. तितिक्षा म्हणजे आता थंडी आहे ना, थंडी सहन करून बसलेत नाही तुम्ही. याला म्हणते थंडी किंवा उष्णता किंवा बाहेरचा आवाज याच्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही आणि ह्या आवाजाकडे लक्ष दिलं म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा आणि समाधान हे तुमच्या अंतःकरणामध्ये आल्यामुळं याला हे सात्विक वृत्तीचे साधन आहेत. बरं का? याला म्हणते सात्विक वृत्ती. राजस वृत्ती कोणती? प्रेम निर्माण होतं, राग निर्माण होणं, हर्ष निर्माण होतं अंतःकरणात. ही राजसवरती झाली. पुन्हा तामसवरती कोणती आहे? झोप येणं, आळस येणं किंवा प्रमादी. तामसीवरती प्रमादीमध्ये निर्दयपणा. एखाद्या बायला लय पाप केलं आणि तो प्रमादीच्या हाताखाली गेला, निर्दय माणसाच्या. किती तो हाणतो त्याला? त्याला म्हणते प्रमादी म्हणजे निर्दय वृत्ती. ही तामस वृत्ती. मग ह्या वृत्त्या अंतःकरणामध्ये निर्माण होत्यात. त्या अंतःकरणाचे धर्म आहेत का माझे आहेत? त्या वृत्त्या मी नाही, माझ्या बी नाही. हे सांगण्यासाठी त्याने एक दृष्टांत दिला. बरं आता सूक्ष्म देह, स्थूल देह नष्ट होतो. सूक्ष्म देह जशाला तसा राहतो. पुण्य केलं स्वर्गाला घेऊन जावं लागतं. पाप केलं नरकामध्ये लागतं. है ना? मग हे सगळे सूक्ष्म देह येणं जाणं कोणाचं आहे? सूक्ष्म देहाचं. मग त्याचं आपल्याला बंद करायचं. काय केलं? तो देह मी नाही, माझा नाही म्हणजे की सूक्ष्म देहाचा बांध झाला. एखादी वस्तू पडलेली ती म्हणजे बा ती आपली वस्तू नाही. ती कोणाची बॅग पडलेली ती मला काही माहित नाही. आपली नाही ती, माझी नाही. मग तिचा तुमच्या दृष्टीने काय झाला? पास झाला की नाही? तुम्ही म्हणता ही वस्तू काय मी नाही, माझी बी नाही. तसं सूक्ष्म देह मी नाही. एक एक तत्व आपल्याला लक्षात आणून द्याले
की बाबा तुम्ही अंतःकरणामध्ये वृत्ती आहात. कारण कोणाला काय अभिमान होतो, मी पोटी वाचणार आहे, ही सात्विक वृत्ती झाली. मी ज्ञान संपादन करणार आहे, ही सात्विक वृत्ती झाली. मग ती वृत्ती सुद्धा मी नाही. तिला जाणणारा मी त्याच्यावर कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे ज्ञान सुद्धा मी नाही. त्या म्हणजे विचाराला जाणणारा मी विचारावून कसा आहे, वेगळा आहे. हे त्यांना सांगायचं. मग त्यांनी एक दृष्टांत द्याला. कोणता दृष्टांत द्याला? एका महालामध्ये बरं का, राजाच्या करमणुकीसाठी एका कारागिराने कारंजे बनवले आणि त्याच्यामधून 3 धाराने त्याने असं 3 धाराचं बनवलं. मग 3 धारा चालू झाल्या की पुन्हा त्या 3च राहत्यात का असंख्य धारा होत्यात? असंख्य होत्यात. तसं अंतःकरणामध्ये रजगुण, सत्वगुण, तमगुण अशा 3 धारा आहेत ना, असंख्य धारा निर्माण झाल्या. मग काही काळाने काय झालं त्या, आता राजा फक्त राजवाड्यामध्ये कोण होता? राजा आणि त्या 3 धारा. मग ते राजाने बंद केल्या. आता त्या बंद केल्या फक्त कोण राहिलं? राजाच राहिलं. कोण राहिलं? तसं आपलं हे स्थूल शरीर मध्ये अज्ञानाने काय केलं? मायेने काय केलं? हे असं कारंजे निर्माण केलं. मायेने, अज्ञानाने. त्याच्यामध्ये सत्वगुण, रजगुण या 3 धारा निर्माण. मग जागृतीमध्ये काय? 3ही धारा. जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये ह्या 3ही धारा चालू राहतात. कधी राग येतो कोणाचा, कधी बरं वाटतं, कधी सात्विक भाव निर्माण होतो, कधी तामस भाव निर्माण होतो. स्वप्नामध्ये बी तसंच आहे ना. कधी कोणाचा राग येतो स्वप्नात, कधी कधी आनंद वाटतो, कधी दुःख वाटतं. म्हणजे स्वप्नामध्ये सत्वगुण, रजगुण, तमगुण आपल्याला कळत नाही का? आपण कोणाला शिव्या देतो, नाहीतर कोणाला चांगलं बोलतो. म्हणजे आता ह्या 3ही धारा जागृतीमध्ये, स्वप्नामध्ये सत्वगुण, रजगुण, तमगुण आहे की नाही? आणि काय झालं मग सुषुप्तीमध्ये बंद केलं. त्या 3ही धारा काय झाल्या? बंद झाल्या. मग आता जाणणारी तुम्हीच राहिले की नाही एकटे. सुषुप्तीमध्ये काही असतं का? मग त्या 3 धारा आता सुषुप्तीमध्ये नाहीत, तरी तुम्ही आहेत का नाही? मग 3ही धारावून तुम्ही कसे येत? ते नसल्या तरी तुम्ही आहेत. अंतःकरण नसलं तरी तुम्ही आहेत. इंद्रिय नसले तरी तुम्ही आहेत. है ना? सुषुप्तीमध्ये काय आहे? इंद्रिय झोपले, अंतःकरण बी, मन झोपलं. पण तुम्ही आहेत का नाही? मग त्या जसं त्या राजाच्या 3 धारा बंद केल्या, ते राजा आहेच. तसा कुटस्थ म्हणजे आत्मा, त्याला ब्रह्म म्हणा, चैतन्य म्हणा, ते आहेच आहे. 3ही धारा होते तेव्हा बी ते होतं, पण त्याच्याहून वेगळंच. कारण तेच मी असतो, तर मग स्वप्न गाढ झोपेमध्ये त्याच्याशिवाय मला राहता नसतं आलं. त्याच्यावर मी कसा आहे? सत्वगुणाहून, रजगुणाहून, तमगुणाहून मी वेगळा आहे. सात्विक वृत्ती बरं का, हिलाच काही जण मी म्हणते, मी धार्मिक आहे, मी हे, ती जरा घातक. सात्विक वृत्ती सुद्धा काय आहे? मी नाही, माझे नाही. तामसवरती म्हणतो बा मी शांत आहे, है ना? तामसवरतीवाला त्याला जे काम, क्रोध येतात ना मनात, ते मी आहे का माझे? पण नेहमी काम, क्रोध असतात का? नाही. मग जी वृत्ती समजा वर येते, ती 2 वृत्तीला दाबली. समजा सत्वगुण वाढला, की रजगुण आणि तमगुण दाबला, है ना? आणि रजगुण वाढला, तर मग तिथं झोप लागते तिकडं किंवा काहीतरी काम करीत बसतं माणूस. मग अशा ह्या वृत्त्या मी नाहीत, माझ्या नाहीत. त्या अंतःकरणाचे धर्म आहेत किंवा सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. एवढ्यासाठी एवढं उदाहरण दिलंय. त्याच्यानंतर आता अंधत्व, पटुत्व, मंदत्व, मी नाही, माझे नाहीत, हे कसे जाणार? कारण ज्या वेळेला आपल्याला डोळ्याची दृष्टी डोळ्याने एकदम दिसतच नाही, त्याला म्हणतात अंधत्व. मंदत्व म्हणजे काय? कमी 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 धावळ दिसणं. आणि पटुत्व म्हणजे स्पष्ट दिसणं, है ना? पटुत्व म्हणजे काय? स्पष्ट दिसणं. आता चष्मा कोणत्याला लागतो? अंधत्व त्याला गरज नाही. मंद 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 मंदत्व मंदत्व याला चष्मा लागतो. आणि जे पटुत्व आहे, ज्याला चांगलं दिसतं निर्मळ, त्याला चष्म्याची काय नाही, गरज नाही. आणि हे डोळ्याचे धर्म आहेत का तुमचे? डोळे धर्म आहेत. तुम्ही त्याच्यावर वेगळे आहेत. तुम्ही मंदत्व नाही, पटुत्व नाही, अंधत्व नाही.
है ना. कानाने कधी कधी चांगलं ऐकू येतं आणि नंतर नंतर ऐकूच येत नाही. मग त्या न ऐकण्याला बी तुम्ही जाणता आणि ऐकू येत होतं त्याला बी तुम्ही जाणता. म्हणजे तुम्ही कानाचे धर्म तुम्ही आहेत का, कान तुम्ही आहेत का, डोळे तुम्ही आहेत का, तसं सगळ्याच इंद्रियाचं घ्या ना. लहान मुलाला समजा तमास संवेदना होत्या त्वचेद्वारे, आपल्याला होत्यात का? आपल्याला काय होत नाही लवकर. त्याला गुदगुल्या तमास होत्यात ना. आपल्या त्वचा कशा झाल्या आता गोथड झाले, मग आपल्याला गुदगुल्या होत नाही. याला मी जाणलं बालपणातल्या ज्या वेळेला त्वचा संवेदनशील जास्त होती त्याला मी जाणलं. मग ते मी आहे का? त्वचेचे धर्म मी नाहीत, माझे नाहीत. आता चव घ्या. काही जणांना चांगली चव पटकन येते लहानपणामध्ये, आता काही चव लागतच नाही आपल्याला, म्हणजे गोथड झालं ना ते. इंद्रिय काय झाले? गोथड झाले आता. तसंच गंध घ्या. सगळ्या इंद्रियाचं सारखंच आहे बरं का. म्हणजे त्यालाच म्हणा अंधत्व. म्हणजे नाकाने काहीला पहिल्यापासूनच जन्मताच वास येत नाही, काहीला जन्मताच ऐकू येत नाही. मग ते झालं अंधत्व, म्हणजे नाही त्याला काही. आणि मग काहीला मंद मंद ऐकू येत, काहीला चांगलं ऐकू येतं. मग हे धर्म इंद्रियाचे आहेत तर माझे. मग त्याच्यावर मी कसा आहे, मी नाही माझे नाही हे पटवून देण्यासाठी नेत्रादी इंद्रिय आपापले विषय ग्रहण करीत नाहीत. हेच अंधत्व वगैरे आहे. मग ते ग्रहणच करीत नाही. कानाला पाहिलं जो बाहेर आहे ते शब्द ग्रहणच करीत नाही, हे सुद्धा मी जाणतो. विषयांना थोडे थोडे ग्रहण करणे हे त्याचे मंदत्व आहे. कानाने थोडं थोडंच काय ऐकू येतं, लय जोरात बोलावं लागतं, हे बी मी जाणतो है ना. विषयांना स्पष्ट ग्रहण होते याचे पटुत्व मी जाणतो. म्हणजे स्पष्ट दिसणं हे सुद्धा मी जाणतो. हे मी जाणतो म्हणून हे मी नाही. कानाचे शब्द ऐकणारा मी हे का नाही. म्हणजे कानाचं कान आहे, पाहणं डोळ्याचं काम आहे, न दिसणं डोळ्याचं काम आहे. दिसणं मंद दिसणं हे डोळ्याबद्दल सांगितलं. मग हे धर्म इंद्रियाचे धर्म मी नाहीत, माझे नाही. हे इंद्रियाचे धर्म आहेत. मी यांना जाणणारा द्रष्टा आहे. मी फक्त पाहणार आहे. मी इंद्रियाचे धर्म नाहीत, मनाचे धर्म मी नाही, कर्म इंद्रियाचे धर्म मी नाही. असं आपल्याला ते लक्षात आणून द्याले. एक एक तत्वाबद्दल आपल्याला आणाले. कारण इथंच आपण गुंतलेलो आहे. कारण आपल्याला वाटतं मी पाहणार आहे, मी ऐकणार आहे, है ना, मी मनामध्ये साठवून ठेवणार आहे. हे सगळे मनाचे धर्म आहेत ना, बरं का. इंद्रियाचे धर्म आहेत, सूक्ष्म देहाचे धर्म आहेत. सूक्ष्म देहाबद्दलच चालू आहे आता. यांना जाणणारा घटद्रष्टा या ज्ञान मी वेगळा आहे. याप्रमाणे सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा. आता पूर्ण स्थूल देह सूक्ष्म देह इथं दोन्ही देह संपल्या. स्थूल देह 25 तत्वाचा आहे, तो मी नाही, माझा नाही. त्याच्यापासून हे अन्नमय म्हणजे स्थूल देह हा ज्ञानेंद्रियाने जाणण्यात येतो, हा जड आहे. आणि याला जाणणारा कसा आहे? चेतन. ज्याला कळतं त्याला चेतन म्हणा, ज्याला काही कळत नाही त्याला जड म्हणा. काय म्हणा त्याला? पंचमहाभूत जड आहेत का चेतन आहेत? जड आहेत. त्याच्यापासून झालेलं शरीर जडच, पण चेतन वाटत है ना. काऊन वाटत म्हणते आता? कारण तुम्ही त्याच्यात. पण आपल्याला अक्कल आहे, बुद्धी आहे ना, बुद्धीने ओळखायचं आपण बरं का. जरी आपल्याला मोठी वस्तू लहान दिसत असली, आता विमान कसं ओळखायचं? आता मोठी वस्तू आहे ती, पण लहान दिसायला बुद्धीने लावली आपण तिथे, बाया ती मोठी आहे. मग आपल्याला बुद्धी, जरी झाडं पळत असले तर रेल्वे पळते का झाडं पळते? रेल्वे पळते. मग अशी अनेक उदाहरणं आहेत ना. आता मग त्याप्रमाणे हे सगळे इंद्रियाचे धर्म आहेत आणि हे मी नाहीत, माझे नाहीत. मग आपण पुण्याचे पुण्य केलं की सुख होतं, पाप केलं की दुःख होतं. पुण्य केलं की स्वर्गातलं सुख मिळतं है ना, आणि पाप केलं की हे कळतं. पण पाप पुण्याचे करते मी आहे का? ते सगळे अंतःकरणाचे धर्म आहेत बरं का. कोणाचे धर्म आहेत ते? जाणं गमनागमन हे लोकांमध्ये आला बरं पा, तरी तो सूक्ष्म देह,
मग ते मी एक माझा आहे, मी नाही माझा नाही, मग याचा काय झाला आता बाद झाला. बाद झाल्यावर मग ते पुन्हा आता उघड नाही. एकटा कोण राहिला आता? मीच राहिलो. हा, मीच आहे. आता कारण देहाचा मी द्रष्टा आहे. आता तिसरा देह कारण देह म्हणजे अज्ञान. अज्ञानाचा कारण देह नाही बघ का, अज्ञानच कारण देह. कारण देहच अज्ञान, असं अज्ञानाचा कारण देह नाही. कारण देह म्हणजे अज्ञान, आणि त्या अज्ञानामुळं हे दोन देह झाले. जर ज्ञान असतं तर आपल्याला हे दोन देह मिळाले असते का? बाद झाला असता. पण आता कारण देह म्हणजे काय? जेव्हा पुरुष सुसुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की आज मला कशाचेही भान नव्हतं. गाढ झोपेतून उठल्यावर काय म्हणतो तो? काहीच मला कळालं नाही बा. या म्हणण्याने सुसुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध होते. सुसुप्तीमध्ये काय होतं? त्याला अज्ञान होतं. तो मला काहीच कळालं नाही. जागृत अवस्थेमध्ये मी ब्रह्माला जाणत नाही, माझे मला ज्ञान नाही. आणि जागृतीमध्ये काय म्हणतो? मी काय मला जाणीत बा, मी कोण आहे? म्हणजे ब्रह्माबद्दल काय आहे? अज्ञान. माझे मला बी ज्ञान नाही असं म्हणतो ते. मला माझं ज्ञान नाही बा, मी कोण आहे, कुठून आलो, कसा आलो, काही ज्ञान आहे का? नाही. आणि असं नाही माहित नाही म्हणणं म्हणजे अज्ञान. एखादा समजा घट आहे बर का, त्या घटाबद्दल काही ज्ञान नाही तुम्हाला, मग आपण काय म्हणतो हे काय ते म्हणलं आपल्याला काय माहित नाही. आता इंग्लंडच्या लोकांना घटच माहित नाही. त्याला जरी समोर वस्तू खुली तर ते काय म्हणते हे काय आम्हाला काही, मग आपण म्हणतो याला घट म्हणते है ना. काय म्हणते ते आपण? घट. मग आता घटाबद्दल काय झालं? त्याला ज्ञान झालं. अज्ञान गेलं निघून, आता माहित नाही आणि आता माहित आहे. मला घट आहे असं काय झालं? ज्ञान झालं. मग तसं आपल्याला सुसुप्तीमध्ये सुद्धा काय म्हणतो आपण? मला काही प्रतीती नाही आली बा, काहीच कळालं नाही. म्हणजे तिथं मी आनंदाने झोपलो होतो याची त्याला आठवण आहे काय, याची स्मृती आहे ना, पण तिथं काही नव्हतं याचं काय, त्याला स्मृती आहे ना, याची आठवण आहे त्याला. हा, प्रत्यक्ष इथं हे मी जाणत नाही अशा अनुभवाचा विषय अज्ञान आहे. मला काही कळत नाही, मी काही जाणत नाही, यालाच म्हणते अज्ञान. आणि अज्ञानालाच म्हणायचं कारण देह. कारण देहाचं अज्ञान नाही बरं, किंवा अज्ञानाचा कारण देह नाही. कारण देह म्हणजेच अज्ञान. स्वप्नाचे कारणे निद्रारूप अज्ञान आहे. असे जे अज्ञान तोच कारण देह आहे. जे अज्ञान आहे का त्याला कारण देह म्हणायचं. या ठिकाणी पहा दिलेलं आहे, अज्ञान स्थूल सूक्ष्म देहाला हेतू आहे. अज्ञानामुळे हे देह मिळाले. आता ज्ञान झालं तुम्हाला, आता काय झालं? सूक्ष्म देहाचा बाध झाला, स्थूल देह तर नष्ट होतो पंचमहाभूताचा. असं ज्ञान झालं पुन्हा देह मिळेल का? हेच मिळायचं नाही. कारण याला जाणणारे तुम्ही याच्यावर वेगळे, तुम्ही देह नाहीत असं एकदा निश्चित झालं, असं दृढ बोध झाला की मी ब्रह्मरूप आहे, मी चैतन्य रूप आहे, मी परमात्मा रूप आहे, याचा आणि माझा काही संबंध नाही. असं दृढ माग तो विषय झाला ना, त्याच्यामुळं कसं ज्ञान झालं पाहिजे? दृढ ज्ञान झालं पाहिजे. आणि अदृढ ज्ञान झालं की याचा तादात्म्य न सुटल्यामुळं मग आपल्याला याच्या संगत राहावं लागतं. समजा एखादा माणूस बांधून जीप मध्ये टाकला, आता बांधून टाकल्यावर त्याला जाणंच है ना, बांधल्यावर जाणंच त्याला, जिकडे जीप जाईल तिकडे त्याला काही हालचाल करता येत नाही. तसं आपण जर सूक्ष्म देहाचं तादात्म्य केलं तर आपल्याला काय हालचाल करता येत नाही. काय करता येत नाही? आपल्याला हालचालच करता येत नाही. म्हणून याचा तादात्म्य तोडण्यासाठी विचार चंद्र उदय किंवा ज्ञानेश्वरी किंवा भागवत किंवा गाथा याचं चिंतन करावं लागल, तेव्हा याचा तादात्म्य संबंध काय होईल? आपण तुटन ना. आता तुम्हाला बरीच माहिती झाली, स्थूल देह आपण नाही बाबा, तो दिसणारा काळा असो की गोरा असो, कसा बी असो, तरुण असो की म्हातारा असो की कसा बी असो, पण ते आपण नाही. मग देहाचे धर्म आपल्यावर घेतल्यामुळे आपण दुखी. बीजोक्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी, तुझी निज वृत्ती काढ, तू परमात्मा रूप ही वृत्ती काढ म्हणले. आपण इंद्रियाच्याच मागे पळत राहतो, म्हणून आपल्याला हे ज्ञान होत नाही. कशा मागे? आपण मन लागतो इंद्रियाच्या मागे. मन म्हणतो चला बाहेर,
डोळ्यातून चाला बाहेर, कानातून चाला बाहेर. हे सगळं मन काय होतं, इंद्रियाला घेऊन बाहेर पळत राहतं. म्हणून शम दम उपरती तितिक्षा समाधान याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. तोडून टाकायचं त्याला, आपल्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे. शम म्हणजे इंद्रियाचा निग्रह करणं, कानाद्वारे बाकी काहीच नाही ऐकायचं. कान भरून या कीर्ती मज विश्रांती ते मज विश्रांती देव, ते म्हणले कानामध्ये भरून. त्याचा अर्थ फार मोठा आहे हा. कानामध्ये बाकी काही घुसूच द्यायचं नाही. एवढा डोळे भरून या आहे ना तुझे रूप, डोळे भरून, पुन्हा डोळ्यात दुसरं रूप येऊन द्यायचं नाही. अशा प्रकारचं आपल्या मनामध्ये जर तुम्ही मनाचा निश्चय केला, तरच तुम्हाला हे याच्यातून बंधनातून तुटतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे म्हणजे निश्चय महत्वाचा आहे. हे जे पंडित है ना, पितांबर दास आपल्याला एक एक तत्व असं बाजूला काढून सांगले, बाबा हे तुम्ही नाही करता. डोळे जरी पाहणार आहे, रूप पाहणार आहे, तो अग्नीचा आहे, तुम्ही नाही, मी नाही, माझा नाही. जसं एक एक घटावून जसे आपण वेगळे, तसं डोळ्याहून वेगळे, कानावून आपण वेगळे, हातावून आपण वेगळे, पायावरून आपण वेगळे. असं ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियावरून आपण कसे येतं वेगळे. 5 प्राण हे बी जड आहेत. पुढे ते विषय येणार आहे आता. आता या ठिकाणी कारण देह म्हणजे आज्ञा, आणि ते मी नाही, माझं नाही. कारण देह पंचमहाभूताचा नाही, बरं का, हे ध्यानात ठेवा. तो काय आहे, आज्ञानाला कारण देह म्हणतो. कशाला एवढं ध्यानात ठेवायचं, आज्ञांमध्ये कारण देह. कारण देह मी नाही व तो माझा नाही, हे कसे जाणार, मी कसं ओळखायचं बरं. मी जाणतो व जाणत नाही, अशा ज्या अंतःकरणाच्या वरत्या त्यांना ज्ञात अज्ञात वस्तू विषयासहित मी जाणतो. आता काही गोष्टीला तुम्ही ओळखता है ना, घट तुम्ही ओळखता म्हणजे जाणला है ना, मग त्याला म्हणते ज्ञान. आणि ज्याला घटच माहित नाही, तो काय म्हणतो, मला काही घट कळत, मला काही घट माहित नाही. ते झालं आज्ञा. ज्ञात म्हणजे माहित असणं, आणि अज्ञात म्हणजे माहित नसणं. वस्तुरूप. आणि मी त्या मला जे माहित नाही त्याला मी जाणतो ना. मी म्हणतो मला माहित नाही, हे बी कळणंच आहे ना. हा, आणि जे मला माहित आहे हे बी कळणंच आहे. मग दोन्ही विषयाला मी जाणतो, म्हणजे त्याच्यावर मी वेगळा आहे का कसा आहे, वेगळा आहे. म्हणजे अज्ञानावर मी कसा आहे, वेगळा आहे. म्हणून कारण देह मी नाही व माझा नाही, है ना, या अज्ञानाचा आहे तो. असं जे म्हणण्याचा हेतू आहे ते सुद्धा चुकीचं आहे. कारण द्या स्वतः अज्ञान रूपा, इथं जरी शब्द लिहिला पण त्याचा अर्थ खाली द्याला. कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे, त्याला अज्ञानाचा आहे असे म्हटले, ते राहूचे मस्तक म्हणण्यात त्याप्रमाणे समजा. आता एक उदाहरण दिलं त्यांनी. ज्या वेळेला समुद्रामधून मंथन झालं तयार, त्याच्यातून विष आपला दारू बी निघाली आणि अमृत है ना. मग ते काय करू लागले, एका बाजूला दानव होते आणि एका बाजूला देव. याच्यात लागले भांडण. काय लागले, ते अमृतासाठी लागले भांडण. मग आता त्याच्यामध्ये काय झालं, देवाला विष्णूला मध्यस्थी करावं लागली, नाही तर यायचं भलं युद्ध घेणारच नाही. मग विष्णू आले, त्या राक्षसाला समजून सांगितलं, बाबा तुम्हाला बी देतो आणि यायला बी देतो. मग त्याने काय केलं, आता ते राक्षस म्हणजे राक्षस होते, ते बावळटच होते, पण त्याचे तो बावळटामध्ये एखादा शहाणा असतो. देवाने काय केलं, 2 ते हे होते ना कळशे घेतले. एकात होती, दोन्ही सारखेच होते. एकात अमृत होत आणि एकात दारू नाही, दारू. मग ते काय केलं, त्या जो घट होता दारू, त्या राक्षसाला पाजा सुरुवात केली. आता याच्यामध्ये एक जण हुशार होते. ते म्हणलं, अरे हे तर डुलायला लागले, हे तर अमृत हे टवटवीत व्हायला पाहिजे होते, हे असं कसं व्हायला. आणि देवाकडून आपलं अमृत पाजणं सुरू झालं, हे तर टवटवीत दिसायले. मग एक जण राहू नावाचा काय झाला, तो हळूसकून देवाच्या रांगेत उभा राहतो. हे विष्णूने ओळखलं, बर का, विष्णूने ते ओळखलं. मग लगेच काय झालं, विष्णूने लगेच बाण काढला, त्याचं शिर उडील. कोणाचं, राक्षस. मग ते शिर उडून बाजूला पडलं.
ते राहूचं शिर होतं. आता राहूचं शिर होतं का राहूच होता त्यो? राहूच होता त्यो. राहू केतू म्हणतो ना आपण. त्या हा. झाडाला म्हणते केतू, त्याला म्हणते राहू. राहू. आता त्या मुंडकं राहूचं होतं का राहूच होतं ते? राहूच होतं. तसं त्यासाठी एक उदाहरण दिलं. कारण देह अज्ञानाचा नाही. अज्ञान म्हणजेच कारण. त्याच्यासाठी हे उदाहरण इथे दिलेले. राहूला राहूचे मस्तक म्हणतात. राहूचे त्यो. राहूचं मस्तक नाही ते राहूचे. बरं का? असं सांगायचा उद्देश आहे. या ठिकाणी काय लक्षात घेतलं आज आपण, की स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह सुद्धा मी नाही, त्याला जाणणारा मी याच्याहून कसा आहे? वेगळा आहे. मी परमात्मा रूप. कसा आहे मी? परमात्मा रूप. मग आता स्थूल देहाहून आपण वेगळे आहेत. स्थूल देह अनेक घेतले आपण. पण सूक्ष्म देह तेच. है ना? मग सूक्ष्म देहाचा इथं काय करायचा? बाध करायचा. आणि तो बाध कशाने होईल? कारण देह कळाला की बाध होईल. तुमचं अज्ञान काढायचं का तुम्हाला देव बांधवायचं? अज्ञान काढायचं. बरं, अज्ञान किती दिवसापासून आहे? अनादी काळापासून तुम्ही देहाला मी म्हणता. अनेक देह तुम्ही धारण केले. मग त्या देहाहून, 3 देहाहून तुम्ही वेगळे आहेत. कारण देह म्हणजे अज्ञान आणि स्थूल देह म्हणजे हा पंचतत्वाचा देह. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचीकृत झाले. आणि सूक्ष्म देह अपंचकृत पंचमहाभूताचा. अपंचकृत म्हणजे मिसळलेले नाहीत ते. कान म्हणजे आकाशाचा म्हणजे आकाशात. कानामध्ये पुन्हा दुसरे काही मिसळलं नाही. डोळा अग्नीचा म्हणजे अग्नीचाच. नाक पृथ्वीचं. पृथ्वीचा मुख्य गुण नाकाद्वारेच कळणार. जिव्हा पाण्याची, त्वचा वायूची. है ना? मग हे पंचमहाभूताचे ज्ञानेंद्रिय झाले. आणि ज्ञानेंद्रिय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ऐकण्याचे हे साधन आहेत. काय आहेत हे? साधन आहेत. आणि हे मी नाहीत आणि माझे नाही. कर्मेंद्रिय हात, पाय, वाणे, भूत, उपस्थ हे काम करणारे आहेत. मलमूत्र विसर्जन हे दोघं जण करतात. हात देणं घेण्याचा व्यवहार करतं, पाय चालण्याचं काम करते, वाणी बोलण्याचं काम करते. है ना? आणि आपल्या अंतःकरणामध्ये 5 प्राण आहेत. 5 प्राण सुद्धा जड आहेत. पण शरीराला शक्ती त्याच्यामुळे. बरं का? व्यान नावाचा प्राण हा पूर्ण शरीराची हालचाल करतो. तो आकाशाचा आहे. कशाचा तो? आकाशाचा. उदान नावाचा प्राण कंठात राहतो. तो अग्नीचा आहे. अन्न आणि पाणी वेगळं करतो. तो जर समजा काम करू नाही लागला, तर मग सगळा घोटाळा होतो. एवढंच नाही, आपल्याला कधी-कधी समान नावाचा प्राण बेंबीच्या ठिकाणी राहतो. त्यो नाही समजा अन्नपचन कधी-कधी 2 दिवस अन्नपचन होत नाही. म्हणजे तो काम चांगलं करीत कधी-कधी करीत नाही. आपण कमरात राहतो. 2-2 दिवस संडास होत नाही. म्हणजे त्याचं काम तो करीना चांगलं काम. मग त्याच्यावर काय देवता येतात. त्या देवता सुद्धा प्रसन्न झाल्या पाहिजे आपल्यावर. मग शरीरामध्ये काही बी टाकलं तर तो आपण वायू त्याला विरोध करतो. मग तो म्हणतो मरू द्या 2 दिवस मी पाहतच नाही यायचं. ते देवता आहेत ना तिथं. आपल्या शरीरामध्ये ह्या काय आहेत ह्या? देवता आहेत ह्या. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे चांगले जेव्हा काम करीत नाही, मग त्याच्या विरुद्ध तुम्ही वागले होते म्हणतो तुला इंद्रिय काय दिले? देवता पण देवता कामच करीत नाहीत. डोळ्याची देवता कोण आहे? सूर्य. सूर्य. कानाची देवता दिशा. नाकाची देवता अश्विनी कुमार. अशा जिभेची देवता वरुण. है ना? त्वचेची देवता 15 देवता आहेत. है ना? मग त्या तुम्ही जर शरीराच्या विरुद्ध वागले, शरीराला जे नाही पाहिजे ते जर तुम्ही मदत टाकले तर देवतामध्ये मरू द्या. त्याचा आता 2 दिवस अन्नात पचून होऊ देत नाही. होतं ना तसं. झोप लागत नाही कधी-कधी. का होत नाही तसं? का होतं असं? कारण त्या ज्या देवता आहेत त्यांना राग येतो ना. मग त्या नीट काम करीत नाहीत. मग त्याच्यामुळं 16व्या अध्यायामध्ये सांगितलं सात्विक आहार, राजस आहार, तामस आहार हे आहार नीट घ्यायचा. लय तिखट खात बसले तर त्या देवता काम करीत नाही. त्याला त्रास होतो ना मग. मग सात्विक अन्न कोणतं? भाजी भाकर खाणं हे सात्विक आहे. जास्त तेलकट, तिखट, जास्त चमचमीत पदार्थ खाल्ले की त्या देवताला काय येतो? राग. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सात्विक आहार कोणता, राजस आहार कोणता, तामस आहार कोणता हे सगळं आपल्याला ज्ञानेश्वरी मधून कळतं. याचं खूप वर्णन 16व्या अध्यायामध्ये आपल्याला झालंय. मग जर आपण
तामस आहार घेतला तर अंतःकरणाची वृत्ती सुद्धा तामस बनते. है ना? सात्विक आहार घेतला तर त्याचं अंतःकरण शांत राहत, त्याचं बोलणं बी शांत असतं, शिव्या देणं बी कमी असतात. मग हे सगळं आहारावर अवलंबून. कशावर अवलंबून आहे सगळं? सात्विक, राजस, तामस आहार. हे तिन्ही आहाराचं आपण जर चांगलं लक्षात घेतलं ज्ञानेश्वरी मधून, तर आपल्या शरीराला अनुकूल जे आवडतं ते नाही खायचं. आता डॉक्टरने काय सांगितलं? पथ्य सांगितलं. मग त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागेल तर नाही. डॉक्टरच्या विरोधात गेल्यावर रोग राहील का? तसंच आहे हे बी. हे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे काही ज्ञानी नव्हते, योगी बी होते. है ना? मग आपल्या अंतःकरण आधी तुमचं अंतःकरण जर चंचल असेल तर हा विषय बसणार नाही डोक्यात. मनामध्ये बसेल का हा? मग अंतःकरण स्थिर करण्यासाठी आपल्या ठिकाणी काय यायला पाहिजे? वैराग्य निर्माण करायचं. विवेक, वैराग्य, समाधी, सटक, संपत्ती आणि जिज्ञासू. त्या अधिकाऱ्याचे काय सांगितले? लक्षणं सांगितले ना. मग तुम्हाला अधिकारी बनायचं ना, तुम्हाला ह्या गोष्टी पाळाव्या लागतात. वैराग्य निर्माण, विवेक तुमच्या ठिकाणी आहे, त्याला जाग करावं लागेल. काय करावं लागेल? आहे विवेक, पण त्याला आपण काय करीना? जागच करीना. आत्मा आणि अनात्मा कळत नाही होय. कळत ना आपल्याला. ज्याला कळत नाही तो अनात्मा आहे, ज्याला कळत त्याला आत्मा आहे. मग आपण पाहायचं आता कुत्र्यातल्या देहाचा चैतन्य सुद्धा काय आहे? आत्मा आहे. त्याला कळतं ना. हाड म्हणले की ते निघत. बैलाला बी कळतं, म्हशीला बी कळतं, है ना. पण एवढं बी कसे नसन कळत. त्याला आपण देहावरून वेगळे आहे असं कळत नाही, है ना. पण मनुष्य देहातल्या जीवाला हे कळतं. मनुष्य देह याच्यासाठीच हे कळण्यासाठीच मनुष्य देह आहे. मग आज आपल्याला काय ध्यानात गेलं? आता 3 देह संपले. स्थूल देह 25 तत्वाचा, सूक्ष्म देह 17 तत्वाचा आणि कारण देह म्हणजे नुसतं अज्ञान ध्यानात. त्याला काही दुसरं पंचमहाभूताचं नाही ते. पण त्याला त्या अवस्था दिल्या आहेत, त्याचं चिंतन आपण नंतर. पण फक्त अज्ञान बरं का, हा कारण देह. अज्ञानाचा नाही, अज्ञान म्हणजेच कारण देह. असं पक्क ध्यानात ठेवा. आणि आता उद्याच्याला चिंतन आहे आपलं, मी पंचकोशातीत आहे. 5 कोश बर का. आता हे कितवं प्रकरण आहे? 4थं प्रकरण. मी 5 कोशाहून वेगळा आहे याचं चिंतन आपण आता उद्या करू. कुंडली आता विश्वात्मके येणे वागे दोषावे दोषोनी मद द्यावे बसायुधाने जे फळांचे कठीण सांगतो तया सकळचे नदीवा भूता करी करू मैत्रीवाचे दुरितांचे पेटजा विश्वस्वधर्म निर्माण जो देवाचे लोके दारो ब्रह्मविदा वर्षते सकल मंगळे ईश्वर विस्ताराचे मांडे अनवरतो वडली भेटो करा सदा चेतना चेतना बोलते पूर्ण ये मन ज्ञान देव सूर्या ये मन ज्ञान देव सूर्या लगी कवने अड़ श्री ज्ञान पंडरीनाथ भगवान मां ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण. बोला. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. सगळ्यांना रामकृष्ण हरी. महाराज पाठ गावात चालू आहे का? आंब्यात हा काय म्हणले? पाठ आंब्यात चालू आहे का? हो सर्व रामकृष्ण हरी.
आंब्यामध्ये आहे ना. रामकृष्ण